पुढची बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईमध्ये एक अजब प्रकार घडलाय। तळोजामध्ये 32 वर्षीय रहिवासी अनिकेत नलावडे यांना गाडी चालवताना हार्ट अटॅक आला। त्यामुळे त्यांचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि यामुळे झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय। मात्र 15 मिनिटांहून अधिक काळ हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद राहून देखील अनिकेत नलावडे यांचा चमत्कारिकरित्या जीव वाचलेला आहे। घरात छातीत दुखायला लागल्यानंतर अनिकेत नलावडे पत्नीला घेऊन कार चालवत हॉस्पिटलमध्ये चालले होते। मात्र कळंबोलीजवळ पोहोचताच त्यांना जोराचा हार्ट अटॅक आल्यामुळे गाडीवरचं नियंत्रण सुटलं। यावेळी झालेल्या अपघातामध्ये त्यांनी एका बाईक स्वाराला उडवलं। यामध्ये एका बाईक स्वाराचा मृत्यू झालाय, दुसरा यामध्ये जखमी आहे। गाडीत अडकलेल्या अनिकेत नलावडे यांना बाहेर काढून व्हाईट लोटस रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासलं। त्यावेळी त्यांचा हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद झाला होता। हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर विजय डिसूजा यांनी त्वरित उपचारांना सुरुवात केली आणि पुढील 1 तासामध्ये अनिकेत नलावडे यांना शुद्धीवर आणून त्यांचे प्राण वाचवले। खूप छान बरं वाटतंय आणि सगळ्या डॉक्टरांची कृपा, ज्यांनी आल्यानंतर लगेच क्विक ॲक्शन घेऊन लगेच काय असेल ते लगेच त्याला काय औषधं म्हणा किंवा काही जे काय बघायचे ते सगळे प्रॉपर पद्धतीने बघितले त्यांनी, त्यामुळे लवकरात लवकर बरं होण्यास मदत झाली। पूर्णपणे 15-20 मिनिटापर्यंत तुमचं हृदय पूर्ण स्टॉप झालं होतं, बीपी एकदम दिसत नव्हता किंवा टेस्ट होत नव्हता। ते एवढं मला नंतर कळलं डॉक्टरांकडून, असं म्हणजे इतक्या एकदम अशा क्रिटिकल सिच्युएशनला होतं ते। पण ठीक आहे, डॉक्टरांच्या हेल्पमुळे सगळ्यांमुळे खूप चांगल्या पद्धतीने मदत। नहीं, इट्स ए मिरेकल। अभी क्या होता है कि जैसा हार्ट अटैक आता है ना, तो उसमें अर्ली ट्रीटमेंट मिलना बहुत ज़रूरी है। लेकिन अभी इनका ऐसा था कि ये खुद ड्राइव करके आ रहे थे और ड्राइव करते करते उनका हार्ट रुक गया और उसके कारण वो बेहोश हो गए वहीं पे, और उसके कारण कार का एक्सीडेंट भी हो गया। तो वो एक्सीडेंट में से उनको निकाल के ऑलमोस्ट रफली 15 मिनट दूर है हॉस्पिटल से, वहाँ से लोग उनको लेके आए इधर पे। तो ऑलमोस्ट 15 मिनट तक उनका हार्ट स्मॉल स्टॉप जैसा था। अभी यहाँ आने के बाद में उनको रिवाइव किए हम लोगों ने इमरजेंसी में। रिवाइव करने के बाद में उनका ब्रेन का स्कैन किए, स्पाइन का स्कैन किए, ताकि कोई इंजरी वगैरह ना हो। तो इंजरी वगैरह मेजर इंजरी नहीं था, माइनर इंजरीज थे, फ्रैक्चर्स थे फेस पे, आई पे भी थोड़ा इंजरी था। तो इनको इमरजेंसी में हार्ट अटैक का डायग्नोस करके एंजियोग्राफी किए। एंजियोग्राफी में मेन आर्टरी में ब्लॉकेज था, तो उसका एंजियोप्लास्टी किए, उसके कारण उनका हार्ट स्टेबलाइज हो गया।